नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 2,920 कोटी रुपये मंत्रालयातून मंजूर करण्यात आलेले आहेत। यादी देखील जाहीर झालेली आहे। व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी। आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुमचा जिल्हा आहे का? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणत्या जिल्ह्याला किती पैसे मिळाले आहेत आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे। चला आता व्हिडिओला सुरू करूया। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसामुळे अतिवृष्टी देखील झालेली आहे आणि पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। यामध्ये जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूरग्रस्त पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम झालेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही चिंताजनक बनलेली आहे। या परिस्थितीचे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारने 2,920 कोटी रुपयापर्यंत नुकसान भरपाई निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, यासाठी 2,920 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। शासनाने यासाठी नवीन GR देखील गॅझेट नोटिफिकेशनद्वारे जारी केलेला आहे। या नवीन GR नुसार राज्यातील 4 प्रमुख विभागामध्ये 22 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे झालेले नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे। शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय 1 जानेवारी 2014च्या निर्णयानुसार 2 हेक्टर ते 3 एकरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे। ती रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये DVD डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा देखील करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होणार आहे। लक्षपूर्वक व्हिडिओ पहा। या नुकसान भरपाईसाठी जालना, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सातारा, सोलापूर, सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होणार आहे। याचबरोबर नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई ही मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये तुमचं गाव जर येत असेल तर तुम्हाला ही नुकसान भरपाई 100% मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही होती अपडेट नुकसान भरपाई अतिवृष्टी संदर्भात। दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी। आणि शेतकरी मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन। धन्यवाद मित्रांनो।